तर नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही नाशिकचा प्लॅन बनवलेला आहे. स्पॉन्टेनियस प्लॅन होता 2 दिवस आधी. परत ही आमची टीम मेंबर आहे. काय झालं बरं? आम्ही तर परत येतोय. हा, हे आम्ही दोघं परत आहे. आम्ही परत आता कुठं प्लॅन बनवला आपण त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि पंचवटीला फिरायचं आपल्याला. नवीन मेंबर हा नवीन मेंबर आलेत आमच्यासोबत. तर गिरीश पाटील आहेत, पाटील साहेब, अजय मदने उर्फ विठ्ठल आणि ऋषी काटकर एस्थेटिक. तर गाईज प्लॅटफॉर्म नंबर 7 वर आहे. रात्रीचे 1:45 वाजलेत. आता बघू सकाळी 4 वाजेपर्यंत तरी नाशिकला पोहोचू आम्ही. लवकरच पोहोचू. नमस्कार गाईज, आम्ही तर असं ट्रेन मधून आता उतरलेलो आहे आणि आता आम्ही बस स्टॉपकडे चाललेलो आहे. सगळे झोपले होते ट्रेन मध्ये, त्याच्यामुळे आम्ही काय ब्लॉग वगैरे काही काढला नाही. किती 4:30 वाजले. हा ते तर दुकान बंद झाले. गाय ज्यांना थंडी बघा, मी सुद्धा कॅब घातली. इथं टेम्परेचर किती रे? 10 डिग्रीला असेल ना रे? 10 डिग्रीला नाही, कारण की इथं ना गाईस थंडी तर आहे खूप. आणि नाश्त्यासाठी चाललोय. 14 डिग्री आहे इथे, आहे थोडी म्हणजे. हा ते तर आहे, 5 डिग्री मध्ये आपण फिरलोय. बट काय आता थोडं नाश्ता वगैरे साठी बघू भेटतंय का कुठं. आणि पहिले स्पॉट आमचा सप्तशृंगी यायला जायचे वनी देवीला. तर मग इथून काहीतरी डिस्टन्स 70 किलोमीटर आहे. तर आम्ही तेच आता बघू किती वाजता बस आहे तर काय आहे. असं मग आम्ही पुढे जाऊ. हा बस स्टॉप आहे हा नाशिक. काय बोलतो? काय नाही, मस्त थंडी. कोळंबी होतोय आम्ही आता. 14 डिग्री. 14 डिग्री एवढं पण नाही, बट नाश्त्याला काय पोहे का चहा पहिले? काय पहिले चहा. अजय अजय तर कोई मिल गया भाई. काल चलतो आता दूर निघलाय. सीट अवेलेबल नव्हती ना त्याला म्हणून. चेस सगळ्यांचे आंबले थंडीने. झोपेचे तर खूप लागले त्यांचे. अजय काय म्हणणं तुझं? अजयला काहीच बोलूशी नाही वाटत आहे. मेगापिक्सल दाखव. गाइस गाणं तर एक नंबर होता. काय तुरुरु कहाँ से करू मैं प्यार शुरू. काय अँटिक होतं भाई. इथं आल्यावर असेच ऐकायला भेटतात गाईस. अजून तुला भूक लागली का? पोहे वगैरे काय खायचंय का? नाही ते हा हालय खुश दिसतोय रे. हा काय गाईज आता सध्या रिक्षामध्ये बसलोय. CBS रोडला चाललोय आम्ही वनी देवीला. ऍडजस्टमेंट साठी 5 जण बसले, एक पुढं बसलाय आणि हा इथे. थंडी वाजते का? थंडी जाम आहे, थंडी जाम आहे. आता रिक्षाने वाजते. गाईस सप्तशृंगीची AC बस लागलेली आहे. आम्ही चाललोय. चला वाटतंय AC बस मध्ये जायचंय आणि थंडी पण आहे तुला. काय विषय ब्रदर? बेकार. अजय मधने खुश दिसते मला. थंडी तर आहे, बट बस पण चांगलीच आहे, मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. हा म्हणजे होतं ना, आरामशीर झोपू शकतो. झोपून आता डायरेक्ट भेटू वनीला. थंडीला टाकवा कोणाचा? ह्याचा ना? हा मी ह्याचा टाकणारच आहे. गाईस तर आता सप्तशृंगीला पहिले स्पॉट आम्ही चाललेलो आहे. आणि हे खूप वर्षापासून प्लॅन होता. व्लॉग बनत नव्हता, बट यावेळेस मनापासून आईने बोलवलं वाटतं. आणि सोबत माझे मित्र पण आले. तर आम्ही किती लवकर पोहोचतो आता ते बघू. 1-1.5 तासात पोहोचू काहीतरी आम्ही. आणि विंडो सीट पाशीच आहेत. नंतर जर सनराईज जर झाला AC बस. हा आणि एक तर त्याच्यात AC बस आहे. खूप हा बघा आता जसं घरातल्या बेड मध्ये झोपलाय. आम्हाला दर्शन किती वेळात होतं, वरती चढायचं पण आम्हाला. आणि आता वाजले 5:15. किती किलोमीटर असेल? अर्धा तास तरी पकडून असेल, बट 1-1.5 तास. आणि तिकडनं व्ह्यू खूप भारी असेल. व्ह्यू वगैरे पण आम्ही तुम्हाला जर दाखवू, जर असेल तर चांगला. आणि आता आम्ही बसमध्ये बघू किती लवकर निघते. 2 hours later. तर गाईस तसंच आम्ही आंघोळ करून बाहेर आलेलो आहे. आणि ते आम्हाला मंदिराच्या बाजूलाच होतं, अंबिका करून होतं आंघोळीसाठी. आणि आम्ही मंदिराच्या जस्ट खालीच आहे. आता फ्रेश वगैरे सर्व झालोत आम्ही. आणि मंदिर बघू शकता तुम्ही.
जास्त वरती नाहीत, हाफ एन आवरचाच रूट आहे. गाईज वरती चप्पल चालत नाही म्हणून विदाऊट चप्पल चाललो आम्ही सर्वजण. आणि गाईज हे साडी घेतली नवारी आणि नारळ वगैरे घेतला. तिथे आम्हाला बॅग वगैरे पण ठेवायचा होता आणि देवीला गेल्यावर तर तसं साडी चढवतातच. जे मंदिर आहे आणि आता पहिलीच सुरुवात गेटची इथून चालू केली वरती चढायला. ते लोक पुढे गेलेत. गाईस फ्रेश होऊन तर बरं वाटलं, आंघोळ वगैरे केली आणि मग नंतर आता इथं चालायला सुरुवात केली. आणि मी फर्स्ट टाइम इथे आलो आहे, मी इथं विजिट केलं. जिंकलेत गाईस हे दोघं. हा पण हा तरी चालतोय, तो मागचा जिंकला आमचा. त्याला तो कडक काय झालं दंब कसा घेतोय, पकडून पकडून चालतोय. गाईस पोचलो थोडंच आहे, मांडा लॉक झाले. तुझे लॉक झालेत ना, आमची लीन बॉडी आहे म्हणून. गाईस थोडंच वर राहिलं आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो. गाईस मला तर मस्त वाटतंय इथे, एक नंबर आहे, समोरूनच दिसतंय. तर गाईस फायनली आम्ही आता वणीचं दर्शन वगैरे सर्व झालंय. आम्हाला आरती पण भेटली आम्हाला तिथे व्यवस्थित. आणि गाईस झोपलाय. तर सध्या आम्ही वणीवरनं इथं बसलोय गाडीमध्ये. हे दोघं जण डोस दिलेत वाटतं, यांनी चुकीचं जेवण खाल्लं तिकडे हॉटेलमध्ये. त्याला सँडविच ओलून पॅटीस दिले गाईस. आम्ही आता पंचवटीला पोहोचलोय. आता एंट्री पाशीच आहे, आम्ही एंट्री आहे. आम्ही तुम्हाला आतमध्ये गेलो एंट्री वगैरे सर्व दाखवू. मी आतमध्ये एंटर केलाय तर समोरच कर्पूरेश्वर महादेव मंदिर आहे, तुम्ही बघू शकता तिथं. तर मित्रांनो, तर आमचा हा पार्ट 1 ब्लॉग इथंच संपतोय आणि पार्ट 2 पण आम्ही लवकरच अपलोड करू. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली, आमची मस्ती वगैरे, आणि पॉझिटिव्हली कमेंट द्या. आणि लवकरच पार्ट 2 साठी आम्हाला सबस्क्राईब करा. बाय.